की गहिनीनाथ गडाचा पूर्ण विकास आणि गहिनीनाथ गडांच्या भक्तांच्या विकासाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर दिलेली. मंचावर उपस्थित माझे बंधू धनंजयजी मुंडे, त्यांच्याशी गप्पा मारत असणारे सुरेश अण्णा धस आणि त्या दोघांच्या गप्पा ऐकत असणारे जयदत्त अण्णा क्षीरसागर. माझे कान सर्वत्र असतात, बायकांची सवय, बरोबर आहे की नाही? आपलं लक्ष सगळीकडे असतं. आणि पलीकडे आमचे आजबे काका, आमचे धोंडे साहेब, दरेकर नाना, आमचे बंधू प्रताप काका, शंकररावजी देशमुख आमचे उठून गेले. तुम्ही वाटतं जागा दिली अण्णांसाठी, चांगलं केलं, चांगला मान दिला पाहिजे. आणि उपस्थित सर्व आमचा या सरपंच गावचा सर्व उपस्थित मान्यवर, सर्व टोपीवाले, पागोटेवाले, फेटीवाले, सर्व माझे वडीलधारी मंडळी, तुम्हाला प्रणाम.